हडकू आहे की नाही हे एवढ्यातनं पण जाऊ शकते आणि त्याचा भाऊ पण तसाच आहे हो का. सो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. काल परवा मी गावी आलो आहे कारण गावाकडच्या शेतामध्ये काही काम आहे आणि ते काम करण्यासाठी आज आम्ही डोंगरामध्ये चाललो आहे आणि त्याचाच पूर्ण हा व्लॉग मी शूट करणार आहे. तरी व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा. तर जाऊयात आपण. चल त्याच्यात काय आहे? लागवड आहे लागवड. कुठं टाकायचे? शेतात. काय चाललंय काय चाललंय हा? सो फायनली आम्ही इथे पोचलो आहे आणि इथे एक मंदिर आहे मसाईचं आणि तिथून त्या पाठीमागच्या डोंगरावरती आम्हाला जायचं आहे आणि त्या डोंगरावरती आमचं शेत आहे. आणि इथं पोचल्या हळूहळू बारीक पाऊस येतो आहे आणि या पावसाच्या वातावरणामध्ये आम्ही डोंगर चढणार आहे. लेट्स सी. तिकडं ते पुढे दिसते ते पन्हाळ आहे आणि तिकडं बघू शकता की तिथं केवढा पाऊस लागतोय. इकडं ऊन आहे आणि इकडं पाऊस लागतोय. एवढा हडकू आहे की नाही हे एवढ्यातनं पण जाऊ शकते आणि त्याचा भाऊ पण तसाच आहे हो का. हे माझ्या काकाची पोर आहेत म्हणजे चुलत भाऊ आहेत. इथं काही एक दोन आम्हाला मोर दिसले आणि आमचा आदिराज असं त्यांचा आवाज काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करतो. आणि आमच्यासोबत माझा भाऊ होता शिवराज. त्याच्या पाठीवरती 10 किलोचं एक पोतं आहे म्हणजे लागवड म्हणतात, लागवडीनं भरलेलं एक पोतं आहे आणि ते घेऊन तो एकटा अशा या डोंगरातून पुढे गेला आहे आणि आम्ही आता वाट चुकलो आहे. असं डोंगर चढताना परत पाऊस बारीक बारीक पडायला चालू झाला आहे. जे समोर डोंगर आहे ते ज्योतिबाचं डोंगर आहे आणि इकडे जे आहे ते मी वरती गेल्यानंतर दाखवेन. तिकडं पन्हाळगड आहे आणि असं काही इथं वातावरण झाले.
तर शेतामध्ये येण्याचं कारण एवढं की जे भुईमुग आपण पेरला आहे आणि जो उगवून आला आहे तो त्याच्यामध्ये एक लागवड टाकायची आहे आणि ते टाकण्यासाठी आज आपण इथे आलो आहे. तर न टाईमपास करता कामाला लागतो. तर अशी काही ही लागवड असते साखरेसारखी. साखर सोड. हे असं काही पांढरं दिसते काय? हां दिसते. तर ही अशी काही लागवड यांनी केल्या आणि आदिराजच्या पण हातात आहे, माझ्या पण हातात आहे आणि आम्ही पण आता इकडल्या साईडचं करणार आहोत. तर चला. पंधरा ते 20 मिनटं त्यापेक्षा जास्तीच काही वेळ लागला आहे आम्हाला. एवढं पूर्ण झाले, तिथपर्यंत झाले आणि तिथून अजून इथून ते खाली जिथपर्यंत मला दिसते तिथपर्यंत अजून एक काम करायचं आहे. आणि त्याच्या खाली अजून असेच 2 ओपे आहेत आणि ते 2 ओपे आम्हाला कंप्लीट करून घरी जायचं आहे. होणार नाही वाटते आज तरी. बघूयात की काम जर फास्ट केलं तर होऊ शकते. काम करत असतानाच मध्येच खूप मोठा पाऊस आला. पाऊस आल्यामुळे आम्ही या छताखाली येऊन थांबलो आणि इथून आम्हाला असा काही नजारा बघायला मिळतोय. हिरवगार शेत, हिरवगार डोंगर आणि तिथं समोर आहे तो पन्हाळगड आहे आपला. आणि असा काही नजारा इथून आम्हाला इथं अनुभवायला मिळतोय. पाऊस कमी झालाय आणि परत आम्ही कामाला लागणार आहे. असं या पावसाच्या वातावरणामध्ये आपल्या स्वतःच्या शेतामध्ये काम करण्याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या. कारण खूप मस्त असं डोंगरामध्ये आणि शेतामध्ये या पावसामध्ये काम करताना खूप सुंदर आणि खूप छान मनाला आपल्याला शांती मिळते आणि आपल्याला एक एन्जॉयमेंट पण होते आपली. त्यामुळं आपण पण असं काही तुम्हाला पण असं अनुभवायला भेटलं तर नक्की तुम्ही अनुभवा. अजून आम्हाला ते खालचं करायचं आहे तर न वेळ घालवता आम्ही कामाला सुरुवात करतोय. तर हे झाल्यानंतर मी तुम्हाला भेटतो. एक पार्ट आमचा कंप्लीट झाला आहे. इथे एक आहे आणि त्याच्या खाली अजून एक आहे. आमचं युरिया जो आणि खत जे आणलं होतं ते इथं संपले आणि आम्ही परत घरी जाणार आहोत.
दुपारचे 1 वाजलाय आणि आम्ही आता परत घरी जाणार आहोत. तर फायनली इथलं काम आमचं पूर्ण झाले आणि आम्ही घरी परत चाललोय. तर चला. सो फायनली आम्ही घरी पोचलोय आणि पावसामध्ये भिजून खूप थंडी लागत आहे, त्यामुळे मी जॅकेट घातलेलं आहे. आणि या व्लॉगचा पण एंड मी इथं करतो. आय होप की तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. काम करत असतानाच मध्येच मोठा पाऊस आला आणि पाऊस आल्यामुळं आम्ही या छताखाली येऊन थांबलो.